सैनच्या चेरणी साकडं घातलं आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत त्याबाबतही साकडं घातलं आहे आणि नवीन वर्षाचं दर्शन घेतलं. आता नवीन वर्ष नाही आहे पण म्हणायचं आता इंग्रजी काळातलं नवीन वर्ष आहे आणि धर्मातलं नवीन वर्ष तर दोन गपलं द्या. मराठा आरक्षणाचा काय होईल किंवा पुन्हा करावं लागेल काय वाटत नाही पुन्हा आंदोलन करावं लागेल असं वाटत नाही, कारण जबाबदारी पाटील साहेबांनी घेतलेली, त्यामुळे समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवलेला आहे की मराठवाड्याचा जी आर निघाला आहे आणि त्या पद्धतीनं सगळं कामकाज होईल असं त्यांच्याकडून सांगणं आहे. प्रत्येक वेळेस समाजानं 70-80 वर्ष नव्हतं, विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं म्हणून आम्ही विश्वास ठेवला. आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही आणि आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारचं, कारण मग पुन्हा गै नसती, कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही. पण आज माझ्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता एक अचानक उभा राहिला आहे. मी तिकडं अर्जंटमध्ये चाललो आहे, म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे अचानक रद्द केलेत आत्ता आणि मी आत्ता अर्जंट पुण्याला चालतो. 1-1.5 लाख पोरांचा विषय MPC आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातो आहे. त्यांची काही चूक नसताना बघा MPC UPC सारखी शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना, कारण आपले कोणीतरी नातलग लेकराबाळग त्याच्यामध्ये ज्यावेळेस 10-10, 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या OED ला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबांना सुद्धा बोललो की तुम्ही ही तातडीनं मार्ग काढा. आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की 15 ते 20 मिनिटात आम्ही मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलतो आणि मी आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो, कारण त्यांची मनस्थिती भयानक आहे. त्यामुळे मी तातडीनं आता पुण्याकडे जाणार आहे. माझ्यापुढं आजचा सगळ्या जाती धर्माच्या लेकराचा शिक्षणाचा प्रश्न माझ्यासाठी मायबाप खरंच लय महत्त्वाचा आहे. म्हणून मी कुठला विचार न करता डायरेक्ट आता गाड्या तिकडे वळवल्यात आहेत. पाटील आप महानगरपालिका दादा आहे, शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामोरं जावं लागेल. मध्यंतरी किडनी विकल्याचा प्रकार उभा झाला, त्या शेतकऱ्याला केवळ 5-7 लाख रुपये दिले गेले, मात्र लाखोचा मलिदा खाल्ला गेला. दुसरा प्रश्न असा आहे की बिबट्यांमुळे शेतकरी हैराण झालेला आहे. आता बंदूक घेऊन कामगारांचं रक्षण करण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. सरकारचीच जबाबदारी, बिबटे आले किंवा शेतकऱ्यावर नैसर्गिक अडचणी आल्या सरकारचीच जबाबदारी असते, कारण एक पालकत्व या राज्यातल्या जनतेचं त्यांनी स्वीकारलेलं असतं. गोरगरिबाकडं वाहक रोखायची किंवा कुठले नैसर्गिक संकट रोखायची यंत्रणा नसते, यंत्रणा ही सरकारकडे असते आणि ते सरकारनं उपलब्ध करून द्यायची असते. आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते तर शेतकऱ्याकडे एक हत्यार आहे ना, आपण त्या हत्याराचा उपयोग नाही करत. जर आपल्यावर आत्महत्या करायची वेळ येते, आपल्यावर किडनी विकायची वेळ येते, शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग राज्यात नाही. त्यांनी जर ठरवलं आपला काम करणाराच आणायचा, साधा आश्रय आहे त्यांच्यातून, मतदान फक्त यांना करायचं नाही, जेव्हा आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवीन कर्जमुक्ती करेन त्यांना करायचं. कुणाच्या हातात आहे? शेतकऱ्यांच्या. आपल्या हातात असून सुद्धा आपण वारंवार जर त्यांनाच करत राहिलो तर मग ते पुन्हा आपल्याला अडचणी आल्या. दादा मुंबईला आता महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि त्याच्यात उत्तर भारतीय नेते म्हणतात का इथं आता महापौर उत्तर भारतीय होणार. राजकारण विषय नाही बाबा आपला, ते राजकारणात गुंतलं माणूस राजकारणात. मराठी माणसाला कुठं न्याय भेटेल का नाही तिथं? माझा विषय समाजासाठी मराठ्यांसाठी लढणं, गोरगरिबांना न्याय मिळवून देणं, शेतकऱ्यांसाठी लढणं, विद्यार्थ्यांसाठी लढणं, त्याच्या जात भेद न बघणं हे माझं कर्तव्य, ते पार पडतं. हे राजकारणाचं गेलं बेकार आहे. मी एकदा लोकसभेला होतो ना, मी बघितलं एकाच का उगा माणूस भरकटलं की भरकटतंय कुंकडं बी. दादा तुम्ही आता म्हटलं, एक मिनिट थांबा, तुम्ही आता म्हटलं की जात भेद आपण बघत नाहीयेत, पण तुमच्याबद्दल जो गैरसमज केला जातोय खासकर वंजारी समाजाबद्दलचा, काय नेमकं सांगाल? आपल्या काही लोकांसाठी आपलं भांडण आहे का फक्त पूर्ण वंजारी समाजाला वेठी धरण्यात किंवा OBC मराठा हा प्रकार आहे? त्याला मी काय करू शकतो सांगतो. मी वंजाऱ्याला दुखावलेला दाखवा, माळ्याला, तिली, सुतार, लोहार, कुंभार, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, मारवाडी मला दाखवा. मी नेते सोडत नाही. मग तुम्ही नेत्याला जर जात म्हणत असताल तर ती मग चूक नाही. नेते तुमचे सुद्धा नाहीत. OBCचं तर कोणतं OBCच्या नेत्याने कल्याण होऊ दिलं मग? आणि मी जातीवादी असतो तर महादेव मुंडे प्रकरणात पडलोच नसतो, त्या गीतेच्याही प्रकरणात मी पडलोच नसतो, संपदा मुंडेच्या प्रकरणात मी पडलोच नसतो. आणि हे फक्त मीडियात दिसलेले तुम्हाला 3-4 नाव आहेत. दिवसातून 4 तरी वंजारी समाजाचे काम आम्हाला करायला लागतील ग्रुपमधले, 4 तरी दिवसातून म्हणतो तुम्हाला. इतकी अडचणी आहेत, सोडवतो मी. अंतरवाली त्या दारात आलेल्या माणसाला मी कोणत्या जातीचा असला तर मोकळं वापस पाठवत नाही, प्रयत्न करतो. आता जातीवादाचा तुम्ही शिक्का लावा लागेल, त्याला मी काय करा. नेता जर तुम्ही
जात समजत असाल त्याला माझा दोष नाही. पाटील तुम्ही दिल्लीकडे उपोषणाचं देखील आपण म्हटलं होतं, काय पुढे कसं नियोजन? दिल्लीला पाहू कुशलला दिल्लीला जाणार होते. दौरा केला होता. अधिवेशन अधिवेशनाचा महाराष्ट्रातले सगळे मराठी जाणार आहेत आणि देशातले पण जाणार आहेत. सगळे दिसतील दिल्लीमध्ये. कम्युन दिसणार अरे आमच्या राजानं एवढं मोठं विश्व आणि वैभव उभा केलंय देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा. त्या राजांचे पुढं ध्वज फडकवले आम्ही बघणार नाही तर कोण बघणार. अरे एक दिवस आपल्या बापासाठी राजासाठी देऊ शकत नाही त्या चलो धन्यवाद.